नमस्कार मित्रांनो, माय भारत पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं या बाबतीची माहिती देणारा हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे माझ्या चॅनलवर अक्षयज व्ह्यू पॉइंट। सर्व विद्यार्थी असतील किंवा कॉलेजेस असतील त्यांना माय भारत पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं हे आता अनिवार्य होणार आहे, झालेलं आहे। तर कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आणि कोणकोणते विद्यार्थी करू शकतात डिटेल इन्फॉर्मेशन आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर जर अक्षयज व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, कारण एज्युकेशन रिलेटेड बरेचसे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे या माझ्या चॅनलमधून अक्षयज व्ह्यू पॉइंट। चला तर आपण व्हिडिओ सुरुवात करूयात। आता माय भारत पोर्टल ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर महाराष्ट्र रजिस्ट्रेशन तुम्हाला ते करायला सांगतील तुमचे स्टाफ मेंबर सुद्धा। प्रत्येक कॉलेज मधल्या विद्यार्थ्याला ते करावं लागेल। सुरुवात तुम्ही गुगलला जरी गेलात माय भारत पोर्टल असं टाईप जरी केलं तरी सुद्धा खूप सारे ऑप्शन्स येतील। पहिल्या ऑप्शनला क्लिक करा, ठीक आहे। क्लिक केल्याच्या नंतर ही एक वेबसाईट आहे माय भारत पोर्टलची, ठीक आहे। असं एक फ्रंट पेज ओपन होईल। या पेजवर लेफ्ट साइडला इथं रजिस्टर ॲज यूथ आणि रजिस्टर ॲज पार्टनर, थोडंसं झूम करतो मी तुम्हाला समजण्यासाठी। आता इथे रजिस्टर ॲज यूथ, रजिस्टर ॲज पार्टनर। आता रजिस्टर ॲज यूथ म्हणजे जे काही विद्यार्थी असतील, यंग जनरेशन असेल, कुठे तुम्ही एज्युकेशन घेत असाल त्या सर्वांनी रजिस्टर ॲज यूथ असं तिथं क्लिक करायचंय। रजिस्टर ॲज पार्टनर म्हणजे वेगवेगळ्या एज्युकेशनल बॉडीज असतील, इन्स्टिट्यूट असतील, संस्था असतील, कॉलेजेस असतील, त्यांच्यासाठी ते रजिस्टर ॲज अ पार्टनर असेल। तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्ही रजिस्टर ॲज यूथ या बटनवर क्लिक करायचंय। इथे क्लिक केल्याच्या नंतर हे एक पेज ओपन होईल। इथे यूथ रजिस्ट्रेशन आहे, ब्लू कलरची जी स्ट्रिप आहे तिथे, म्हणजे थोडंसं झूम केलं मी अजून, रजिस्टर वर क्लिक करायचंय। इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एंटर मोबाईल नंबर और ईमेल ऍड्रेस, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जरी एंटर केला आणि आय कन्सेंट इथं तुम्हाला हा चेक बॉक्स टिक करायचा आहे, साइन इन असं करा। हे केल्याच्या नंतर तुम्ही जो मोबाईल एंटर केला होता त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल 6 अंकी, तो ओटीपी तुम्हाला एंटर करायचा आहे आणि नंतर मग साइन इन असं म्हणायचंय। ओके, ओटीपी एंटर केल्याच्या नंतर साइन इन करा। या टाईपचं एक पेज ओपन होईल। या पेज मध्ये तुम्हाला तुमचं फुल नेम, पूर्ण नाव एंटर करायचं आहे। त्यानंतर तुमची बर्थ डेट, डेट, मंथ आणि इयर, जेंडर सिलेक्ट करा, मेल आहात की फिमेल आहात, स्टेट महाराष्ट्र स्टेट असेल, अजून कुठलं असेल, डिस्ट्रिक्ट तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा, रुरल आणि अर्बन असं कुठला एरिया, तुम्ही ग्रामीण भागातले आहात तर रुरल सिलेक्ट करा, शहरी भागात असाल तर अर्बन सिलेक्ट करा, लोकल बॉडी तुमच्या सिटी किंवा जवळपासचा एरिया जो आहे तो इथं डिनोट करेल, आणि पिन कोड काय आहे, ठीक आहे। आय कन्सेंट वर क्लिक करून सबमिट म्हणायचे। फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र, सिटी किंवा हे पिन कोड तुमचा एंटर करायचा आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचंय। हे पेज आता महत्वाचं असेल, इथं तुम्ही तुमचा ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे। असाच ईमेल ऍड्रेस टाका की ज्या ईमेल ऍड्रेसला तुम्ही सहजासहजी लॉग इन करू शकाल आणि व्हेरिफिकेशन साठी हा ईमेल आयडी वर एक लिंक तुम्हाला सेंड केली जाईल नंतर, ठीक आहे। आता इथे ईमेल आयडी एंटर केल्याच्या नंतर तुम्ही स्टुडंट आहात तर मग इथं NSS चे स्टुडंट आहात, नॅशनल सर्व्हिस स्कीम किंवा NCC आहात, अजून कुठले जे काही स्टुडंट असाल, जर तुम्ही NSS NCC यापैकी कुठेही नसाल तरी हरकत नाहीये, तुम्ही ऑदर मध्ये टिक करू शकता। म्हणजे फर्स्ट इयर टू लास्ट इयर जे काही विद्यार्थी असतील त्यांनी NSS NCC NYC BSG किंवा ऑदर, ठीक आहे, ऑदरला तुम्ही टिक करू शकता जर तुम्ही या चारपैकी कुठेही एनरोल नसाल तर, ठीक आहे। त्यानंतर स्पोर्ट्स सिलेक्ट करायचा आहे। आता काही विद्यार्थी ऑदर सिलेक्ट करतील तर त्यांना क्वालिफिकेशन विचारलं जाईल, 8, 9, 10 किंवा ग्रॅज्युएशन करताय, अंडर ग्रॅज्युएशन तुम्ही जर करत असाल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं। इथं खूप सारे ऑप्शन दिलेले आहेत। जर तुम्ही NSS ला टिक करताय बा, ठीक आहे, जर NSS ला टिक करताय तर ते इथं विचारतंय तुमचं कोर्स कुठला आहे, ठीक आहे। NSS ला टिक केल्यावर पहा एवढे सारे ऑप्शन्स येतील, बऱ्याच वेळेस असे ऑप्शन्स येतात। इथं तुम्हाला तुमचं बॅचलर डिग्री, ठीक आहे, तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तर बॅचलर डिग्री, कॉलेज इन्स्टिट्यूट टाईप किंवा कॉलेज टाईप ते विचारलं जाईल, स्टेट कुठला आहे, डिस्ट्रिक्ट कुठला आहे, आणि त्या डिस्ट्रिक्ट मध्ये इथं स्क्रोल करून तुमच्या कॉलेजचं नाव हे तुम्हाला सर्च करायचंय आणि त्या नावावर टिक करायचंय, ठीक आहे। त्याचबरोबर एक तुम्हाला स्पोर्ट्स सिलेक्ट करायचे। खूप सारे स्पोर्ट्स दिलेले आहेत, व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट वगैरे जे काही आहे, तुम्हाला एक कुठला तरी स्पोर्ट्स सिलेक्ट करायचंय। आणि अजून एक तिथं त्यांनी विचारलं पाहिजे, डू यू विश टू पार्टिसिपेट इन
खेलो इंडिया टॅलेंट हंट. जर तुम्हाला त्या खेलो इंडिया टॅलेंट हंट मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर टिक करा, नसेल करायचं तर करू नका. ठीक आहे. इथपर्यंतची माहिती भरल्याच्या नंतर सबमिट बटनवर टिक करायचंय. सबमिट बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं प्रोफाईल हे क्रिएट होईल. ठीक आहे. तुमचं प्रोफाईल हे क्रिएट होईल. तिथं सक्सेसफुली क्रिएटेड असेल, इथं सगळी तुमची इन्फॉर्मेशन असेल, इथं तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय. ठीक आहे. या पेजवर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालंय. अबाउट मध्ये सगळी इथे इन्फॉर्मेशन येईल. तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे. बेसिक इन्फोला जर तुम्ही क्लिक केलं, इथं तुमचं नाव, आडनाव, नेम, सरनेम, ईमेल आयडी, मोबाईल नंबर अशा सगळ्या गोष्टी दिसतील. तुम्हाला ही प्रोफाईल परत कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. रजिस्ट्रेशन तुमचं इथं होतंय, कंप्लीट होतंय. त्यानंतर तुमचं ब्लड ग्रुप कुठला आहे, कोविड व्हॅक्सिनेट झालेले आहात की नाही, असं सगळं तुम्हाला इथं पिनकोड वगैरे सगळं तुमची प्रोफाईल ही क्रिएट करायची. लेफ्ट साइडला जर पाहिलं तर एक्सपिरियन्शियल लर्निंग वगैरे असे खूप सारे ऑप्शन्स हे माय भारत पोर्टल मध्ये येतात. एकदा तुमचं रजिस्ट्रेशन हे झालं की नंतर तुम्हाला इथं लँग्वेजेस सिलेक्ट वगैरे करून हिंदी, मराठी, इंग्लिश जे काही तुम्हाला लँग्वेजेस येत असतील त्या सिलेक्ट करा. त्यानंतर खालची प्रोफेशनल समरी आत्ता भरा किंवा नंतर तुम्ही एडिट करू शकता. आता तुमचं लॉग इन क्रिएट झालेलं आहे. थोडंसं स्क्रोल केलं तर माय सर्टिफिकेशन असं एक असेल. त्या माय सर्टिफिकेशन मध्ये एक सर्टिफिकेट जनरेट होईल पहा. अशा टाईपचं एक सर्टिफिकेट असेल. त्या सर्टिफिकेटवर तुमचं नाव येईल, QR कोड येईल. अशा टाईपचं सर्टिफिकेट तुम्ही डाउनलोड करून ठेवा PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये, जे कुठले फॉर्मॅट दिले असतील. PNG आणि PDF असे फॉर्मॅट दिलेले आहेत, ते तुम्ही डाउनलोड करून ठेवा आणि कधीही तुम्हाला हे डाउनलोड करता येणार आहे. ओके. रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे. नंतर मग तुम्हाला तुमची प्रोफाईल, त्यावर तुम्हाला फोटो एडिट करता येईल, तुमचं नाव वगैरे सगळं दिसेल. अशा पद्धतीने तुमच्या कॉलेजच्या लॉग इनला सुद्धा तुमचं नाव त्या ठिकाणी दिसायला लागेल. तर ही तुमची जे काही पेज आहे ओपन होईल, तिथं तुमचं नाव आणि सगळं दिसणार आहे. अशी प्रोफाईल क्रिएट होईल. याचा अर्थ तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. आता ते झाल्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यावर बेसिक इन्फो मध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट विचारतील. इथे थोडेसे मी अजून एकदा दाखवतो. हा, इथं ईमेल आयडी जे दिलेलं आहे पहा, बेसिक इन्फॉर्मेशन मध्ये आल्याच्या नंतर व्हेरीफाय युअर ईमेल त्या बटनवर क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर जो ईमेल आयडी तुम्ही एंटर केलेला आहे त्या ईमेल आयडी वर एक लिंक येईल. त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आणि तिथंच तुम्हाला मेसेज डिस्प्ले होईल की युअर ईमेल इज व्हेरीफाईड. ठीक आहे. आणि हे इथला जो व्हेरीफाय युअर ईमेल आहे तो टॅब निघून जाईल झाल्याच्या नंतर. ठीक आहे. अशा पद्धतीचं एक सिंपल असं रजिस्ट्रेशन हे आहे. आणि तुम्हाला कुठलाही डाऊट आला तर तुमचे कन्सर्न स्टाफ मेंबर जे असतील त्यांना तुम्ही विचारू शकता. आणि यानंतर तुम्हाला जे काही कुठले प्रोग्राम्स तुम्ही घेताय, इन्फॉर्मेशन फिल करायची, तुमची वैयक्तिक इन्फॉर्मेशन फिल करायची, अशा पद्धतीने हे माय भारत पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुल होणार आहे. यानंतर तुम्हाला कधीही लॉग इन करायचंय. ठीक आहे. लॉग इन विथ युअर मोबाईल नंबर. तुम्ही गुगलला जा, माय भारत एंटर करा, त्या पोर्टलवर जा, लॉग इन जसं मी तुम्हाला सांगितलं साइन इन करा, तुमचा मोबाईल नंबर टाकून सिम्पली रजिस्ट्रेशन ते होणार आहे. अशा पद्धतीने आपण हे रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे. त्या पुढची प्रोफाईल एडिट करणं हा सुद्धा पार्ट फार मोठा नाही, ते तुम्ही करू शकता. तर हे रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्ही देखील करा आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा. ठीक आहे. तर अशाच वेगवेगळ्या एज्युकेशन रिलेटेड अपडेटसाठी कनेक्टेड राहा माझ्या चॅनल बरोबर, अक्षयज व्ह्यू पॉइंट. थँक्यू.